हमें देखनी है आजादी, हर हाल में हमें देखनी है, हमें देखनी है आजादी, हर हाल में हमें देखनी है, हमें देखनी है आजादी। सेव्ह द सेव्हियर आज कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर्फे निषेधासाठी सर्व डॉक्टर सर्व मेडिकल स्टाफ जमलेला आहे। हा निषेध अशा पद्धतीने करावा लागतोय, हा या देशाचं दुर्दैव आहे। कारण नोबल प्रोफेशन असणारं प्रोफेशन म्हणजे मेडिकल। या मेडिकल प्रोफेशननी आजपर्यंत हजारो जीव वाचवलेत। जीव वाचवणाऱ्यांनाच आज स्वतःचा जीव गमवायला लागलेला आहे। आरजे कार्ड येथे ज्या डॉक्टर, ज्या पीजी स्टुडंट होत्या, ज्या इंटर्न होत्या, त्या आपली ड्युटी निभावत असताना त्यांच्यावर गँगरेप झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली। ही फक्त मेडिकल फील्डला नाही तर देशाला लाजिरवाणी घटना आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणणारा नारा देणाऱ्या या सिस्टीमच्या तोंडावर हे चपराक आहे। कारण एक स्त्री जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती विश्वासाने बाहेर पडलेली असते। तिला विश्वास असतो जो समाज, जो देश तिला देवीच्या रूपात मानतो, तो समाज तिला माणसाच्या रूपात स्वीकारेल। म्हणून नाईट ड्युटी करताना प्रत्येक महिला, मग ती मेडिकल क्षेत्रातली असो किंवा इतर कुठल्याही कामगार क्षेत्रातली असो, ती स्वाभिमानानं कमवायला बाहेर पडते। तेव्हा मनात फक्त एकच असतं की माझा देश मला देवीच्या रूपात मानो नाही मानो, पण मला माणसाच्या रूपात मानेल। पण असे काही लिंग पिसाट लांडगे आहेत जे स्त्रीला फक्त मादीच्या रूपात मानतात आणि अशा लिंग पिसाट लांडग्याला एक लोकांना जीवनदान देणारी स्त्री बळी पडली। हे खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। शेम ऑन द इंडियन ह्युमॅनिटी। आज देश कोणत्या स्तराला चाललेला आहे याचं हे प्रतीक आहे। नराधमांना फाशी व्हावी ही सर्व मेडिकल क्षेत्रातून मागणी आहे। फाशी यासाठी की हे अमानुष कृत्य करताना इथून पुढे प्रत्येक व्यक्ती धजावणार नाही। म्हणजे बेटी बचाओ म्हणणारा हा देश खऱ्या अर्थानं बेटी बचाओ नाही, बेटींचं अमानुष शारीरिक शोषण करून त्यांची हत्या करा हे सांगतो। बेटी पढाई लेकिन बेटी कहाँ बचाई हमने। सेव्ह द सेव्हियर्स, वी वॉन्ट जस्टिस। यस, वी डिमांड फॉर जस्टिस, जस्टिस फॉर विक्टिम। एवढं म्हणून नाही चालणार आहे। आज या देशाला हा विचार करावा लागेल। मेडिकल क्षेत्रातले जर डॉक्टर्स सुरक्षित नसतील तर या देशातली सर्वसामान्य स्त्री कशी सुरक्षित असेल। इथून पुढे नाईट करणाऱ्या प्रत्येक मेडिकल स्टाफला संरक्षण मिळेल की नाही। प्रत्येक मेडिकल स्टाफ न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। या देशातली प्रत्येक स्त्री न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। केंद्र सरकारकडून आमचं हेच मागणं आहे, आम्हाला देवीच्या रूपात नका पोचू, आम्हाला लाडकी बहीण योजना नका देऊ, पण आमची सिक्युरिटी ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे। पुन्हा एकदा शेम ऑन इंडियन ह्युमॅनिटी, शेम ऑन इंडियन गव्हर्नमेंट। आणि ज्या आर्थिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली, या घटनेमध्ये ही पहिली घटना नाहीये। याच्यामध्ये पूर्वीही अनेक हत्या झालेल्या आहेत, पूर्वी अनेक सुसाईड झालेले आहेत। त्या सर्व डॉक्टर्सच्या हत्येची चौकशी व्हावी आणि ह्या चौकशीमध्ये या रेपिस्टना फाशी व्हावी ही कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर्फे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर, सर्व कर्मचारी, स्टाफ यांच्यातर्फे ही मागणी आहे। वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। सेव्ह द सेव्हियर, सेव्ह द सेव्हियर,
है